मस्त अशा आपल्या बॉब्या फुललेल्या आहेत बघा. ताटामध्ये काढून घेऊया. अगदी पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचं पीठ न शिजवता बनलेले आहेत. नमस्कार, पर्यंत नक्की बघा. इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घातलेले आहेत अर्धा किलो पोहे. पोहे आपण स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत. आता हे पोहे जे आहेत ते आपण गरम करून घ्यायचे आहेत. तर बघा, आपण इथं पोहे जे घेतलेले आहे ते गरम करून घेणार आहे. तर पोहे आपले हलकेसे गरम करून झालेले आहेत. भाजायचे नाहीत, त्याचा कलर बदलायचा नाही, पण त्याला गरम करून एका ताटामध्ये काढून घेतला आणि आता हे पोहे मी थंड करून घेतलेले आहेत. आता थंड झालेले पोहे आहेत त्याची पावडर बनवायची आहे. आज आपण आपल्या चॅनेलवरती एकदम इन्स्टंट पद्धतीनं पोहेच्या बॉब्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. इथं आपण कुठल्याही पद्धतीचं पीठ वगैरे शिजवणार नाही. तर बघा पुढे व्हिडिओमध्ये आपण पोहेच्या बॉब्या दुप्पट फुलणाऱ्या कशा बनवायच्या. तर इथं आपण पोह्याचं पीठ जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि आता एका भांड्यामध्ये ते पोह्याचं पीठ सोजीच्या चाळणीनं चाळून घेत आहे. सोजीच्या चाळणीनं चाळण्याचं कारण म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने गिरणीतनं पीठ आणतो त्या पद्धतीचं पीठ आपल्याला मिक्सरवरती करता येतं, म्हणजे एकदम बारीक असं पीठ आपल्याला तयार होतं. तर इथं पीठ आपलं दळून तयार झालेलं आहे. सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. यामध्ये घातली 1 चमचा पापड खार आणि अर्धा चमचा मीठ. मीठ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे. आता हे घातलेलं सगळं साहित्य जे आहे ते पोह्याच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं इथं आपण पोह्यांच्या बॉबी बनवत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, सोनाली सुद्धा वाळवण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. आता या पिठामध्ये मी थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि घातलेले आहे थोडेसे तीळ. आता जिरे आणि तीळ घालणं सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर फक्त या बॉब्या मिठाच्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा मस्त असा गोळा बनवायचा आहे. पण पाणी घालत असताना आपल्या लक्षात ठेवायचं आहे, याचा मस्त आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघा, सुरुवातीला आपण ज्यावेळेस पाणी घालून गोळा मळायला घेतो त्यावेळेस हळूहळू पोहे असल्यामुळे हे पाणी जे आहे ते पोहे पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतं, म्हणजे पाणी पूर्ण शोषलं जातं. त्यामुळे काय करायचंय, थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा, इथं मी थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेतला होता. याला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवलं होतं. 10-15 मिनिटांनी बघा याचा गोळा मळून झाला होता. पण 10-15 मिनिटांनी याला मी थोडं थोडं पाणी लावून आणखीन चुरून घेतलेलं आहे. बघा, अगदी मस्त ज्या पद्धतीनं कणिक असते त्या पद्धतीने याला व्यवस्थित असं चुरून घ्यावं लागतं. सुरुवातीला आपल्याला याला भरपूर पाणी लागतं. पाण्याचं सुद्धा प्रमाण याचं नाही, जितकं पाणी लागेल तितकं पाणी लावून याला चुरायचं आहे. बघा, तर बघा, इथं आपण गोळा व्यवस्थित असं मळून घेतलेला आहे. फक्त एवढंच काळजी घ्यायची आहे, याला व्यवस्थित असं बारीक चुरून घ्यायचं आहे. तर इथं आपण सोऱ्याची टाळी घेतलेली आहे, म्हणजे शेवग्याची टाळी घेतलेली आहे. जी पापडीची टाळी असती त्या पापडीच्या टाळीनंच आपण आज इथं बॉब्या बनवणार आहोत. तर बघा, इथं एकदम घट्टसर असं हे पीठ आहे. आता या पिठाला सुद्धा थोडं थोडं पाणी लावून ज्या पद्धतीने भाकरी चुरतो ना त्या पद्धतीने इथं आपण हे पोह्याचं पीठ जे आहे ते चुरून घ्यायचं आहे. बघा, त्याला चुरते वेळी थोडं थोडं पाणी लावावंच लागतं. प्रत्येक वेळेस बॉबी बनवत असताना हा जो गोळा मळलेला आहे त्यातलं प्रत्येक वेळेस पीठ घेत असताना पाणी लावून चुरायचं, नंतरच ते पीठ शेवग्यामध्ये घालायचं, म्हणजे आपल्या बॉब्या जे आहे ते व्यवस्थित होतात. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण हा असा सोऱ्या घेतो, ज्यावेळेस दाबायचा सोऱ्या असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. थोडंसं हलकंसं पीठ पातळ करायचं नसेल तर बॉब्या बनवत असताना पोहे जे आहेत लगेच घट्ट होतात. त्यामुळे आपल्या बॉब्या बनवत असताना अशा सोऱ्याने खूप जड जातं. त्यामुळे आपला जो फिरवायचा सोऱ्या असतो त्या सोऱ्यानं शक्यतो तुम्ही बॉब्या बनवा. तसा सोऱ्या जर तुमच्याकडे नसेल तर काय, या सोऱ्याने बनवायचं, फक्त पीठ थोडंसं व्यवस्थित चुरून घ्यायचं, मग मात्र बॉब्या बनवताना जड जात नाही. बघा, या बॉब्या बनवल्यानंतर आपण याला सुट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे सिंगल सिंगल करून वाळत घालायचं, म्हणजे या पटकन वाळल्या जातात, पटकन सुकतात. तर बघा, आणि बाकीच्या सुद्धा बॉब्या आपण या पद्धतीने तयार करून घेणार आहेत. आता बॉब्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची आहे. तर बघा, मस्त लागतात, फटाफट तयार होतात आणि इथं कुठलंही पीठ शिजवायची मेहनत नाही, कुठलंही गॅस पेटवायची मेहनत नाही. इथं फटाफट आपण पीठ मळून लगेच याच्या बॉब्या तयार करू शकतो. तर इथं बघा, बाकीच्या सुद्धा बॉब्या मी या पद्धतीनं तयार करून घेत आहे. सोनालीच्या वाळवण रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी अपलोड केलेली आहेत. या अगोदर आपण पोह्याची चकली सुद्धा दाखवलेली आहे, ती पण एक अगदी साधी सोपी पद्धत आहे पोह्याची चकली. तिचं लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. इथं सगळ्या बॉब्या मी बनवून तयार करून घेतलेल्या आहेत. बघा, सगळ्या बॉब्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता याला 2 दिवस उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. बघा, मस्त लागतात, चवीला तर अगदी भन्नाट लागतात. इथं पीठ न शिजवता सुद्धा आपण मस्त अशा बॉब्या तयार करून घेतलेल्या आहेत. बघा, आता या बॉब्या आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. आवाज बघा किती मस्त असा येतो याचा, म्हणजे अगदी कडकडीत वाळलेल्या आहेत. कमीत कमी वेळामध्ये एकदम फटाफट अशी रेसिपी बनते. आणि अशा बॉब्या जर करून ठेवल्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी जर तुम्ही घरामध्ये अशा तळून ठेवल्या तर येता जाता कधी तुम्ही मुलांना दिल्या तरी मुलं सुद्धा आवडीने खातात. फक्त यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. तर आता ही बॉबी बघूया आपण. बघा, तळून बघूया आपण बॉबी. बघा किती मस्त अशी फुलते बघा बॉबी, अगदी पांढरी शुभ्र अशा इथे बॉब्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट होणारी ही वाळवणाची रेसिपी आहे. आता काढून घेऊया ताटामध्ये. बघा, पीठ न शिजवता अगदी मस्त अशा चौपट फुलणाऱ्या इथं पोह्याच्या बॉबी तयार झालेल्या आहेत.
तर बघू शकता बॉब्या इतक्या छान अशा झालेल्या आहेत, मस्त अशा बॉब्या तयार झालेल्या आहेत. अगदी तेलकट सुद्धा होत नाहीत, मस्त अशा तळून घेतल्या. तर बाकीच्या सुद्धा बॉब्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथं डिश भरून बॉब्या मी तळून घेतलेल्या आहेत. माझ्या तर मुलांना प्रचंड आवडलेल्या आहेत ह्या बॉब्या. मी तर उन्हाळ्यामध्ये आवर्जून ह्या बॉब्या बनवते. तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र आणि कमी तेलकट आणि गॅस न पेटवता अशा मस्त अशा वर्षभर टिकणाऱ्या बॉब्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी नक्कीच आवडली, व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या बॉब्या नक्की करा, तुमच्या मुलांना सुद्धा नक्कीच आवडतील. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. तिप्पट फुलणारी चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं, चकली सोडली. चकली बघा अगदी पांढरी शुभ्र पण झाली आहे आणि मस्त अशी फुलली आहे. बरं, इथं पीठ अजिबात शिजवायचं नाही. कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इकडे आपण एका पातेल्यामध्ये अर्धा किलो पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. चाळून आणि निवडून घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ चाळायचे आणि निवडून घ्यायचे. पोहे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, कारण पोहेची क्वालिटी सुद्धा कुठून आणताय ह्याच्यावरून ठरते. जरा लोकल मार्केटमधून आणले तर थोडेसे जाडसर असतात, पण त्यामध्ये भरपूर कचरा असतो. डीमार्ट वगैरे किंवा बाजारच्या ठिकाणी आणले तर चांगले पांढरे शुभ्र पोहे असतात. तर इथे पांढरे शुभ्र पोहे आहेत. मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अगदी रबरबीत अशी याला भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ठेवलंय आणि याला एक अर्धा ते पाऊण तास आपण याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता पोहे भिजवून झाकून ठेवून देते 1 तासाभराने. बघूया पोहे मस्त असे भिजलेत. बघू शकता तुम्ही, हात बघा हाताला आपण पोहे चिटकत पण नाही आहेत आणि मस्त असे मऊसरत भिजलेले आहेत. बघा, लगदा होतोय तयार, म्हणजे व्यवस्थित असे पोहे भिजलेले आहेत. आता हे भिजलेले पोहे आहेत एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. मस्त अशी रेसिपी आहे, एकदम फटाफट होते आणि खायला सुद्धा अगदी खुसखुशीत लागते. त्यामुळे कुठेही जायचं नाही, व्हिडिओ जराही स्किप करायचं नाहीये. आपल्या चॅनलवरती वाळवण रेसिपी चालू झालेल्या आहेत. तर भिजवून घेतलेले सगळे पोहे आपण परातीमध्ये काढून घेतले. हे बघा, मस्त असे पोह्याचा लगदा झालेला आहे. हाताने जर चुरला तर व्यवस्थित लगदा होतो. त्यामध्ये घातले थोडेसे जिरे घालायचे, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. आणि आता जिरे आणि मीठ घालून लगेच हे पोहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर बघू शकता यामध्ये मी थोडंसं हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. हिरवी मिरची नसेल तर लाल मिरचीची पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल, किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घालायची नसेल, नाही घातली तरी चालेल. पण हिरवी मिरचीची पेस्ट घातल्यामुळे थोडीशी टेस्ट वेगळी येते, त्यामुळे चकल्या खायलाही खूप छान लागतात, मस्त अशा खुसखुशीत होतात. हिरवी मिरची घातलेली सगळी आपल्या या पोह्यामध्ये मिक्स करून घेतली. आता मिक्सरचं भांडं दुसरं घ्यायचं मोठं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून व्यवस्थित 1 चमचाभर पाणी घालून याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं, म्हणजे थोडंसं बारीक करून घ्यायचं. हे बघा, थोडंसं अगदी चमचाभर पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं याला. हे बघा, मस्त असा याचा गोळा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरलेला आहे, तो काढून घ्यायचा. आणि अशाच पद्धतीनं बाकीचे सगळे पोहे आपण या मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आणि एक महत्त्वाची टिप, इथं जर तुम्हाला आपले पोहे जर जास्त रबरबीत असेल तर पाणी घालायची अजिबात गरज नाही. आहे असे वाटून घेतले तरी सुद्धा चालतील, पण मला थोडेसे पोहे कोरडे वाटले. सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं, नंतरच्या बॅचमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. त्यामुळे बघा, मस्त असा हा लगदा बारीक झालेला आहे आणि हाताने जास्त चुरायची गरज पडत नाही. मिक्सरवर वाटायचं नसेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित कणिक कशी मळतो त्या पद्धतीनं सगळे पोहे चुरून जरी घेतले तरी सुद्धा चालतील, किंवा हे पोहे आपण आपल्या पुरणाच्या चाळणीतून असे व्यवस्थित बारीक वाटून जरी घेतले तरी सुद्धा चालतील. तर मी इथं मिक्सरवर फिरून घेतलेले सगळे पोहे व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत. बघू शकता मस्त याचा लगदा आणि व्यवस्थित असे चुरले ना, एकदम चिकट असे हे पीठ तयार होतं, म्हणजे आपलं ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो ना तसं हे पीठ तयार होतं. यामध्ये मी थोडेसे तीळ सुद्धा घातलेले आहेत. ऑप्शनल आहे, म्हणजे आवडत असतील तर घाला, नसतील आवडत नाही घातले तरी सुद्धा चालेल. तर इथं बघा गोळा मळून घेतलेला आहे, 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतला. लगेच बघा इथं आपला गोळा व्यवस्थित असा हाताने चुरून घ्यायचा. जर गोळा घट्ट झालाय असं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी लावायचं, पाणी लावून व्यवस्थित असं याला चुरून घ्यायचं. हे बघा, मस्त असं हाताने व्यवस्थित असं एकदम मस्त इथं गोळा मळून घेतलेला आहे. आणि लगेच अशा पद्धतीनं सोऱ्यामध्ये पीठ भरून ह्याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. सोऱ्या म्हणजे शेवगा, आम्ही याला शेवगा म्हणतो, बऱ्याच ठिकाणी सोऱ्या म्हटलं जातं. तर शेवग्यामध्ये पीठ भरून व्यवस्थित अशा मस्त गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने जर चकल्या केल्या ना, तुम्हाला गॅसही पेटवायची गरजच नाही आहे, पण फटाफट ह्या चकल्या होतात. आणि हो, या चकल्या वर्षभर आरामात टिकतात. तर सगळ्या चकल्या मी इथं घातलेल्या आहेत. अर्धा किलो पोह्यामध्ये 50 ते 60 चकल्या आरामात होतात. तर हे बघा, मीडियम साईजच्या मी चकल्या बनवलेल्या आहेत. चकल्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या. हे बघा, हवाबंद डब्यामध्ये ठेवण्या अगोदर चकल्या आपण व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत. तर आता पाहूया तरी आपल्या चकल्या कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर आपण याला तळून बघूया. तर बघा, हे बघा मस्त. तर पहिली चकली तुम्हाला तळून दाखवते. तेल चांगलं गरम करायचं. हे बघा, मस्त अशी फुलली आहे. बरं, यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही, सोडासुद्धा वापरायची काही गरज नाही. बिना सोडा वापरता इथं मस्त अशी आपली चकली फुललेली आहे आणि अगदी पांढऱ्या शुभ्र अशा तयार होतात मस्त. आणखी एक चकली तुम्हाला तळून दाखवते.
तर एकदम भन्नाट आणि एकदम साधी सोपी ही वाळवणातली एकदम साधी सोपी रेसिपी आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवर्जून कमेंट करून सांगा. आणि हो, या पद्धतीनं तुम्ही पोह्याची चकली नक्की करून बघा, खूप छान होते. हे बघा, दुसरी चकली मस्त अशी फुललेली आहे. या पद्धतीनं बाकीच्याही सर्व चकल्या आपण तळून घेऊया. तर मस्त असं पांढऱ्या शुभ्र इथं सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता मस्त असे काटेसुद्धा आलेत आणि तळलेल्या आहेत खूप छान. आणि तोंडात टाकताच विरघळतात बरं का या चकल्या. खूप मस्त अशा तेलकटसुद्धा अजिबात होत नाहीत. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीनं नक्की चकल्या ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे. बघू शकता एकदम अलगद असं तोडलं तर लगेच तुटतात या चकल्या. एकदम भन्नाट आणि फटाफट तयार होणारी ही उन्हाळ्यातल्या वाळवणातली ही रेसिपी आहे. एकदम भारी आहे. माझी ही रेसिपी आहे, नेटवर कुठंही मी पाहिलेली नाही आहे. आम्ही दरवर्षी अशा पद्धतीने घरामध्ये चकल्या बनवतो. तर तुमच्यासोबत ही मी शेअर केलेली आहे. रेसिपी कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. हाईपचं नवीन फीचर आलेलं आहे, नक्की हाईप करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया असंच एका छानशा साध्या सोप्या मस्त वाळवण रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.